सर्वांना जय भीम. बुद्ध फुले शाह आंबेडकर, संत कबीर, बिरसा मुंडा यांना कोटी कोटी प्रणाम. आज आपण 69वा धम्म परिवर्तन दिन साजरा करीत आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष, सहसचिव आणि आदरणीय मंच, मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली, काय बोलावे आणि काय बोलू नये, कारण या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे ते फार वाईट आहे. इसवी सन पूर्व 812ला कुमारगुप्त या व्यक्तीने ह्या देशामध्ये एक नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती. आणि त्यानंतर अशोक सम्राटाच्या काळात हा पुरा देश बौद्धमय होता. परंतु 10व्या शतकामध्ये चैतन्यने मोहम्मद गजनीला बोलावून ह्या देशामध्ये बौद्ध धर्माचा नायनाट केला. आणि आताही भारताला बोलले जाते की भारत हा विश्वगुरु आहे, कारण नालंदा हा विद्यापीठ त्या काळामध्ये होता आणि संपूर्ण जगाचे विद्यार्थी नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते. परंतु काही मनुवाद्यांनी दुसऱ्यांना भडकवून तो इसवी सन पूर्व 1299 मध्ये नालंदा विद्यापीठाला जाळून खाक केले. त्यानंतर ह्या देशामध्ये बौद्ध जो समाज आहे तो शिक्षणापासून काही दूर राहिला, कोसो दूर राहिला. आमच्या 1200 पिढ्या मनुवाद्यांनी बर्बाद केल्या. ती परिस्थिती आज मला दिसत आहे. शाळा आहेत, शिक्षक नाही. म्हणजे 1881 मध्ये एक जनगणना करण्यात आली होती की ह्या देशामध्ये शिक्षित आणि अशिक्षित किती. तर 96.5% लोक फक्त अशिक्षित होते आणि 3.5% लोक शिक्षित होते. तर आजची परिस्थिती शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं जर झाला तर येणारा जो काळ आहे, बहुजन जो समाजाचा जो विद्यार्थी आहे तो शिक्षणापासून वंचित राहणार आहे. आणि बहुजन समाजाने कधी महापुरुषांचे विचार आत्मसात केलेले नाही आहे. बाबासाहेबांनी म्हटले 26 जानेवारी 1950ला म्हटले, आता आम्ही एका विरोधात्मक आयुष्याकडे जात आहोत. तुम्हाला जितक्या लवकर स्वतःची तरक्की आणि उन्नती करून घ्यायची असेल तर करून घ्या, नाही तर तुमचा विश्वासघात होणार आहे. तुमचे जी पिढी आहे ते शिक्षणापासून आर्थिक, सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्याचा ह्या देशामध्ये मनुवादी लोक तुम्हाला छिनणार आहेत. आज देशामध्ये बघता अनेक पार्टी आहेत, बहुजन समाजाचे अनेक नेते आहेत, अनेक पार्टी आहेत, परंतु आजही 2-2 मिनिटाला दलितावर अन्याय अत्याचार होते. जेव्हा तुम्ही न्याय मागायला जाता तुम्हाला न्याय भेटत नाही. आताच 4-5 दिवसाच्या अगोदरची गोष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत भूषणजी गवई, त्यांच्यावर बूट भिरकावून हल्ला करण्यात आला. तर सामान्य माणसाचं काय या देशामध्ये? बाबासाहेबांनी म्हटलं होते 18 मार्च 1956ला कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. बाबा साहब ने ऐसा क्यों कहा था? क्योंकि बाबा साहब को मालूम था कि मैंने जो पढ़ने के लिए जो विदेश में जो लोग भेजे थे उन्होंने मेरा विश्वासघात किया है. क्योंकि मेरा जो समाज है अशिक्षित है, उनको पढ़ने के बाद मेरे इंडिया में आके वो मेरे समाज की सेवा करेंगे. लेकिन आज वैसा हुआ नहीं. ती परिस्थिती आज देशामध्ये आहे. समाजामध्ये शिकले सवरले लोक आहेत, परंतु समाजाकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज आयोजकांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत, येणारा जो काळ आहे तो बहुत घातक आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपण धम्म संमेलन किंवा धम्म परिवर्तनाचे जो कार्यक्रम आहे तो पण आपण साजरा करू शकणार नाही आहोत आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण साजरा करणार नाही आहोत कारण परिस्थिती या देशामध्ये आज तशा पद्धतीची दिसत आहे. बुद्धाने म्हटलं की माणसाला 3 गोष्टी जास्त आवडतात. ती म्हणजे संगीत म्हणजे नाच गाणं करणे, दुसरी गोष्ट विचार करणे, तिसरी गोष्ट म्हणजे चांगलं जेवण करणे. तर या गोष्टीचा मी विश्लेषण तुम्हाला सांगू शकणार नाही कारण प्रमुख पाहुणे भरपूर आहेत. पण तुम्ही समजा की बुद्ध एक राजाचा मुलगा होता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या संपूर्ण गोष्टी होत्या. त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण सुख सुविधा होत्या. पण ज्यांनी जेव्हा घराचा त्याग केला तर ते भिक्षा मागून खात होते. म्हणजे राजाचा जो मुलगा होता त्यांचं जीवन कसं असेल, त्यांचा थाट कसा असेल, ते कशा पद्धतीने जगले असतील. तर बुद्ध म्हणते की ह्या 3 गोष्टी तुम्ही आपल्या जीवनातून जर नाहीशा गेल्या तर तुम्ही ह्या जगामध्ये सर्वात मोठा विद्वान माणूस बनू शकेल. परंतु आज समाजाची जी परिस्थिती आहे नाच गाण्याकडे समाजाचा जास्त लक्ष आहे. मला तर असं वाटतं की या गावामध्ये 2 पार्ट्या आहेत. परिस्थिती आज खूप मोठी गहन आहे. तर आपण दोन्ही समाजाच्या लोकांनी मीटिंग घेऊन ह्या देशामध्ये जी परिस्थिती आज चाललेली आहे त्याच्यावर विचार विनिमय करून आपल्याला आपला समाज कसा वाचवता येईल, आपली पिढी कशी वाचवता येईल याकडे लक्ष देणे अतिशय महत्वाचे आहे. कारण हा जो काळ आहे फार वाईट आहे. रोजही तुम्ही पेपरला वाचत असाल मी नाही येऊ शकतो की दलितावर अन्याय अत्याचार झाला. हरियाणाला एक पूरन सिंग नावाचा IPS होता, त्याने स्वतःला गोडी झाडून मारलं. म्हणजे आज देशामध्ये काय चाललंय, आज न्याय पण भेटत नाही. आणि जास्त काही मला बोलूसा वाटत नाही कारण इथं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जे लोक आलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रवचन देणे आणि लोकांची मानसिकता नसते प्रवचन ऐकण्याची. तर मी एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. जय भीम, जय भारत.